श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जग बदललं आहे तर करिअरच्या वाटाही बदलणारच. मग प्रश्न येतो, अशा कुठल्या करिअरच्या वेगळ्या वाटा आहेत ज्या जुन्या गोष्टींना जगात वेगळ्या पद्धतीने आणणार आहेत. डॉक्टर, इंजिनियर होण्याचं स्वप्न अनेकांचं असतं, पण त्याहून मोठा वर्ग असा आहे की ज्यांना या स्वप्नाच्या पलीकडं जायचं आहे. वेगळ्या वाटा धुंडाळायच्या आहेत आणि मग या वेगळ्या वाटांना भविष्यात काय स्थान असणार आहे ह्याची चिंता पालकांनाही असते. म्हणून पालक असतील, विद्यार्थी असतील, ज्यांच्या मनात या नवीन वाटांविषयी कुतूहल आहे, ह्या सगळ्यांचं कुतूहल आजच्या आपल्या कट्ट्यातून शमणार आहे. ह्या सगळ्यांच्या कुतूहलाला आज आपण एक वेगळी वाट देणार आहोत, तो आजच्या स्टोरीटेल कट्ट्यातून. आणि त्यासाठी मी खास आमंत्रित केलं आहे पुण्यातील प्रसिद्ध MIT वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ लिबरल आर्टच्या प्रमुख डॉक्टर प्रीती जोशी यांना. डॉक्टर प्रीती जोशी, आपलं स्टोरीटेल कट्ट्यावर खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. खरं सांगायचं तर आमचा स्टोरीटेल कट्टा जो आहे ना, तो खूप लिबरल आहे. म्हणूनच आम्ही काय करतो की केवळ साहित्य, संस्कृती एवढेच विषय इथं हाताळत नाही. आम्ही त्याहून पलीकडं जे डे टू डे प्रत्येकाच्या जगण्याचे विषय असतात, कल्पना असतात, विचार असतात, त्यांना पण स्पर्श करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि करिअर हा त्यातला एक. म्हणूनच या टप्प्यावरती जेव्हा परीक्षा मुलांच्या संपत आहेत आणि पुढच्या करिअरचा निर्णय होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे, या टप्प्यावरती मला असा विचार आला की अशा कुठल्या गोष्टी आहेत जगात चालू की ज्या मुलांपुढे आपल्याला मांडता येतील, सांगता येतील. म्हणूनच तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, लिबरल आर्ट्स, तो विषय नेमका काय आहे, कसा आहे, तो जाणून घ्यावासा वाटला. म्हणून आज तुम्हाला खास आम्ही स्टोरीटेल कट्ट्यावरती येण्याची तसदी दिली. धन्यवाद, खूप खूप आभार. प्रथमतः स्टोरीटेल कट्टा हा अतिशय नाविन्यपूर्ण असा प्लॅटफॉर्म तुम्ही तयार केलेला आहे आणि इथे तुम्ही विविध विषय हाताळता आहात आणि त्यात तुम्ही आज लिबरल आर्ट्स या विषयाबद्दल बोलायला मला संधी दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. याचं एक महत्त्वाचं कारण, लिबरल आर्ट्स हा विषय तसा खूप सोपा आहे समजायला, पण आजच्या पिढीमध्ये स्पेशली पॅरेंट्समध्ये या विषयाबद्दलची जागरूकता फार महत्त्वाची असं मला वाटतं. आपण जर पारंपरिक शिक्षण पद्धती बघितली तर त्या पद्धतीमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असं इतकं वॉटरटाईट कंपार्टमेंट्स केलेले आहेत की मुलांना वाटलं की मला सायन्सचे काही सब्जेक्ट करायचे आहेत आणि त्यासोबतच मला काहीतरी परफॉर्मिंग आर्ट्समधलं करायचं आहे किंवा मला सायकोलॉजी शिकायचं आहे, तर आपली एज्युकेशन सिस्टम, एक्झिस्टिंग सिस्टम आपल्याला अलाव नव्हती करत इतके दिवस. पण लिबरल आर्ट्स इज द प्लॅटफॉर्म विच अलाउज स्टुडंट्स टू चूज देअर पॅशन. म्हणजे त्यांना एखाद्या विषयाची आवड ते त्यांचं करिअर म्हणून घेऊ शकतात आणि त्याच्यासाठीच लिबरल आर्ट्स हा फार महत्त्वाचा विषय आणि तो सगळ्यांना कळायला हवा असं मला वाटतं. नाही, आपण तो नक्कीच त्यांच्यासमोर उलगडून दाखवू. तत्पूर्वी सुरुवात तुमच्यापासूनच अशी करू की तुम्ही मुळात या विषयाकडे कशा वळालात? हा प्रश्न मला वाटतं प्रत्येकालाच पडत असतो, आपण या करिअरकडे कसं वळलो. जेव्हा मी मागे वळून बघते की आपला हा प्रवास कसा झाला, तर याची सुरुवात जेव्हा माझी 10वीची परीक्षा झाली तेव्हा सुरू झालं असं मला वाटतं. आय वॉज अ मेरिटोरियस स्टुडंट आणि तेव्हा मला अबाउट 90 मार्क्स होते. बोर्डामध्ये खूप चांगले मार्क्स असल्यामुळं आपल्याकडे जसं सोशल बर्डन असतं त्याप्रमाणे घरीही होतं की तू सायन्स घे. मला मॅथ्सही आवडायचं त्यावेळी, पण लिटरेचरबद्दल मला अतिशय प्रेम होतं तेव्हाही. त्यामुळे जेव्हा मी 11वी-12वी केली आणि तेव्हा मला जास्त जाणवायला लागलं की नाही, मला भाषेबद्दल प्रेम हे अतिशय जास्त आहे. आणि आपण जर बघितलं तर सायन्स या फॅकल्टीमध्ये इंग्लिश फक्त एकच सब्जेक्ट म्हणून दिला जातो. बाकीचे सगळे आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये कॉमन लँग्वेजसाठी इंग्लिश असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला लिटरेचर किंवा लिंग्विस्टिक्स नाही शिकवलं जात. मग मी एक निर्णय घेतला की आपण आता लिंग्विस्टिक्स करूयात आणि त्याचबरोबर मला फिलॉसॉफीची पण आवड निर्माण झाली. पण आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये एकाच वेळी 3-4 सब्जेक्ट शिकण्याची मुभा नव्हती आणि तेव्हापासून जाणवायचं की आपल्याला काहीतरी हवं आहे की ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल ऑप्शन्स सिलेक्ट करता यावेत. कारण जगामध्ये कुठलंही ज्ञान हे इंडिपेंडंट नाही आहे, सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. जरी तुम्ही लिंग्विस्टिक्स म्हणाले, इट इज कनेक्टेड विथ बायोलॉजी, कारण फिजिओलॉजी ऑफ स्पीच आपण म्हणतो. त्यानंतर सायकोलॉजीशी ते रिलेटेड आहेत. मग ह्या सगळे डॉट्स, हे सगळे बिंदू जोडणं कुठेतरी आवश्यक आहे जेव्हा आपण एज्युकेशन म्हणतो तेव्हा. आणि जेव्हा मी या फील्डमध्ये आले, एज्युकेशन फील्डमध्ये आले, मी MIT 9 वर्षापूर्वी जॉईन केलं. त्याच्या आधी मी सिम्बॉयसिस किंवा इतर कॉलेजेसमध्ये ॲडजंक्ट फॅकल्टी म्हणून करत होते. आणि तेव्हाच MITमध्ये असा विचार सुरू केला की आपण लिबरल आर्ट्स एज्युकेशन देऊयात. लिबरल आर्ट्स इज अ पेडागॉजी.
वेअर वी आर अलाउइंग स्टुडंट्स टू गो विथ देअर पॅशन. मग आम्ही सुरू केलं की आपण कुठले सब्जेक्ट देऊ शकतो. मग सायकोलॉजी असेल तर डान्स थेरपी पण त्याला कॉम्प्लिमेंटिंग सब्जेक्ट आहे, मग तो आपण देऊ शकतो का. आणि बिईंग अ प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आम्हाला ती ऑटोनॉमी मिळाली आणि त्यामुळेच मला या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची खूप संधी मिळाली. तुमचा स्वतःचा कुठला सब्जेक्ट होता? माझा स्वतःचं स्पेशलायझेशन लिंग्विस्टिक्स आहे, इंग्लिश लँग्वेज अँड कम्युनिकेशन बेसिकली. आणि त्याच्याबरोबर मी आता इंडिक स्टडीज पण करते आहे, मी ब्राह्मी शिकते आहे, त्याची स्क्रिप्ट शिकली आहे, इंडियन हिस्ट्री आर्ट अँड कल्चर बघते आहे. त्यामुळे लिंग्विस्टिक्सचा जेव्हा मी अभ्यास करते तेव्हा फक्त एकाच सब्जेक्ट पुरता तो मर्यादित नाही आहे. मला कळतं की एपिग्राफी आपण जेव्हा बघतोय ते इन्स्क्रिप्शन्स कसे लिहिले गेले, त्यांची तेव्हाची भाषा कशी होती. तर आय थिंक लिबरल आर्ट्स अलाव यू टू गो थ्रू ऑल द डोमेन्स ऑफ नॉलेज व्हेरी इझिली. म्हणून लिबरल आर्ट्स हा अतिशय उत्तम पर्याय होता माझ्यासमोर. मला जरी तो करता नाही आला तरी आता मी फ्युचर जनरेशनसाठी त्याच्यामध्ये काय करता येईल त्याचा आम्ही नक्की प्रयत्न करतो आहोत. लिबरल आर्ट्स हा शब्द कसा रूढ झाला असावा, एक कुतूहल म्हणून. अगदीच लिबरल आर्ट्स मी माझ्या इज दॅट सो जेनरिक और इट्स व्हेरी स्पेसिफिक? ऍक्च्युली इट्स नॉट व्हेरी जेनरिक ऑल्सो, बट इट्स नॉट व्हेरी स्पेसिफिक ऑल्सो. लिटरल मीनिंग वी शुड नॉट टेक इट फॉर लिबरल. सो वॉट एव्हर आय लाईक आय विल डू इट. दॅट इज नॉट द मीनिंग ऑफ लिबरल आर्ट्स. लिबरल आर्ट्स टेल्स यू दॅट कम आउट ऑफ द बाउंड्रीज ऑफ ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टम. पण खरं सांगायचं तर भारतामध्ये लिबरल आर्ट्स एज्युकेशन पहिल्यापासूनच होतं. ते आपण कुठेतरी वेस्टर्नायझेशनमुळे विसरलो होतो. आपल्याकडे जेव्हा गुरुकुल सिस्टम होती किंवा पद्धत होती तेव्हा फक्त एकच सब्जेक्ट नाही शिकवला जायचा. तेव्हा हिस्ट्री पण शिकवली जायची, इतिहास महत्त्वाचा होता, भूगोल महत्त्वाचा होता, सोशल सायन्सेस महत्त्वाचे होते आणि तेव्हा गुरुकुल पद्धतीमध्ये ते सगळे शिकवले जायचे. पण मला वाटतं की जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आलं, इतर संस्थांनी आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली, तेव्हा कुठेतरी आपल्या या कल्चरला धक्का निर्माण झाला आणि त्याच्यातून आपण वेस्टर्नायझेशन फॉलो केल्यामुळे आपली जी सिस्टीम होती ती मागे पडत गेली. 64 विद्या 14 कला आधी पण होतच की, आणि आता आपण ते परत रिवाईव्ह करतोय. सो लिबरल आर्ट्स एज्युकेशन आय फील की आपण आपली जुनी एज्युकेशन सिस्टीम परत अंमलात आणतोय आणि ती फार गरजेची आहे. कारण जेव्हा माणूस घडवतो, आपण शाळा म्हणजे काय फक्त शिक्षण एखाद्या गोष्टीचं नॉलेज देणं किंवा माहिती देणं नाहीये, तर आपण माणसाचा सर्वांगीण विकास होईल असं आपण त्याला काहीतरी तिथं देत असतो किंवा शिकवत असतो. म्हणजे मग आपण सर्वांगीण विकास म्हणतो किंवा 360 डिग्री एज्युकेशन म्हणतो, होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो, वेगवेगळी नावं आहेत आजकाल. पण ह्याच्यासाठी काय गरजेचं आहे तर त्याला सर्व विषयांचं, बेसिक विषयांचं ज्ञान होणं महत्त्वाचं आहे आणि ते लिबरल आर्ट्समधून देतो. आणि म्हणूनच लिबरल इन द सेन्स यू आर लिबरेटिंग युअर सेल्फ फ्रॉम द बाउंड्रीज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, science and other domains. It is like amalgamation of all the faculties, all the domains together for holistic development of a child. असं मला वाटतं. पण लिबरल आर्ट्सची आजकालच्या व्याख्या म्हणजे कोणी काहीही करेल, पण लिबरल आर्ट्स इज अ पेडागॉजी. शिक्षण कसं दिलं जावं, मुलाला कसं शिकवलं जावं, हे लिबरल आर्ट्समध्ये आहे. लिबरल आर्ट्स इज नॉट डिफरंट डिग्री ऑलटुगेदर. तिथं पण BS डिग्री मिळते, तिथे पण BComच डिग्री मिळते, तिथे पण BBS डिग्री मिळणार आहे. पण ज्या पद्धतीनं शिक्षण दिलं जातं त्या पद्धतीला आपण लिबरल आर्ट्स म्हणतो. आणि त्यामुळे लिबरल आर्ट्स सगळ्यांनी खूप समजून घेणं महत्त्वाचं आहे. इट्स नॉट लाईक यू शुड गो एक्स्ट्रीम अँड से दॅट वॉट एव्हर आय लाईक आय विल डू इट अँड दॅट इज कॉल्ड लिबरल आर्ट्स. दॅट्स नॉट ट्रू. कुठेतरी जे इंटरकनेक्शन आहे वेगवेगळ्या डिसिप्लिन्समध्ये ते डेव्हलप करण्याचं काम लिबरल आर्ट्स करते. मी एक इथं उदाहरण द्यायला मला आवडेल. आपण जेव्हा सायकोलॉजी निवडतो, BA सायकोलॉजी, आता आपण पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये BA सायकोलॉजी शिकत असताना काय होतं तर टेपरिंग मॅनरमध्ये जातो. पहिल्या वर्षी आपल्याला 4 विषय घ्यावेच लागतात, मुलाला ते आवडो किंवा न आवडो. मग दुसऱ्या वर्षी कोणते तरी 2 विषय घेतले जातात आणि ॲट द एंड ऑफ देअर 3rd इयर किंवा 4th इयर त्यांना त्यांचं स्पेशलायझेशन करायला मिळतं. मग उपयोग काय आहे माझ्या स्पेशलायझेशनचा? पण लिबरल आर्ट्समध्ये जेव्हा तुम्ही एखादा सब्जेक्ट निवडता त्याच्यासोबत तुम्हाला फाउंडेशन कोर्सेस दिले जातात, रिसर्च कॉम्पोनंट दिला जातो, पण त्याचबरोबर सायकोलॉजी हा जर तुमचा मूळ सब्जेक्ट असेल तर त्याच्याशी कॉम्प्लिमेंटिंग सब्जेक्ट कुठले आहेत? म्युझिक थेरपी आहे, डान्स थेरपी आहे, मेडिटेशन आहे, योगा आहे, ग्रॅफोलॉजी आहे. हे सगळे विषय आपण लिबरल आर्ट्समध्ये त्यांना शिकवतो. आणि हे म्हणजे मला वाटतं की हाच मुद्दा आहे जो लिबरल आर्ट्सला पारंपरिक डिग्रीपासून किंवा पारंपरिक शिक्षण पद्धतीपासून वेगळा करतो. दिसायला ब्रॉडर आहे
पण असायला डीपर आहे. एक्झॅक्टली. हा दिसतो ब्रॉडर आणि आहे पण ब्रॉडर, पण ॲट द सेम टाइम इट इज व्हेरी डीप ऑल्सो. सुपरफिशियली 2 क्रेडिट दिले आणि विषय संपला असं नाही होत. जो मेजर सब्जेक्ट आहे त्या मेजरचे तुम्हाला 60 क्रेडिट्स घ्यावेच लागतात आणि ते मिळतात लिबरल आर्ट्समध्ये. आता इन्स्टिट्यूट टू इन्स्टिट्यूट इट व्हॅरीज, कारण त्यांनी फाउंडेशनमध्ये कुठले कोर्सेस दिले, त्याला कॉम्प्लिमेंटिंग कुठले असतील तर ते क्रेडिट तिथं डिवाइड होतात. पण त्यांना डीपर आणि ब्रॉडर अशा दोन्ही पद्धतीचं ज्ञान लिबरल आर्ट्समध्ये नक्की मिळतं. अच्छा, भारतातच हा प्रकार आहे किंवा तो अलीकडे, जसं तुम्ही सांगितलं एन्शियंट टाईममध्ये हे होतंच, पण भारतामध्ये हे रिवाईव्ह कधी झालाय हा विषय? अच्छा, आता लिबरल आर्ट जसं मी म्हटलं आपल्याकडे पूर्वी होता, पण आपल्याकडचं बघून वेस्टर्न कंट्रीजमध्ये तो फार पॉप्युलर आहे खूप वर्षापासून. म्हणजे तो आपल्याकडे आता त्यांच्याकडे खूप चालतो आहे, त्यांनी त्याला अगदी बरोबर त्यांनी खूप त्याला इम्पॉर्टन्स दिला म्हणून तो आता परत आपल्याकडे मूळ धरू लागलाय. तो आपल्याकडचाच होता, आपण विसरलो होतो. पण जेव्हा आपण आता युरोपियन कंट्रीज किंवा अमेरिकेसारख्या देशांबाबत विचार करतो, त्यांच्याकडे लिबरल आर्ट्स किंवा ही पेडागॉजी आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी तर आता काही कॉलेजमध्ये आपण बघू शकतो वेस्टर्न कंट्रीजमध्ये 33% ऑफ लिबरल आर्ट्स एज्युकेशन इज मॅन्डेटरी फॉर ऑल द स्कूल्स, वेदर यू आर डुईंग इंजिनिअरिंग, वेदर यू आर डुईंग MBA, वेदर यू आर डुईंग एनिथिंग. 33% क्रेडिट स्टुडंट्स मस्ट अर्न फ्रॉम लिबरल स्टडीज. वाय दिस इज सो? कारण लिबरल आर्ट्स त्यांना होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी मदत करतो. आता होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणून आलाय विषय म्हणून सांगते. होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय आहे? तर सगळ्यांना वाटतं की सर्वांगीण विकास. पण सर्वांगीण विकास म्हणजे काय असतं की तो मुलगा किंवा ती मुलगी त्या विषयामध्ये, त्यांच्या आवडत्या विषयामध्ये ते एक्सपर्ट व्हावेतच, पण त्याचबरोबर ते एक चांगला माणूस बनावेत. ते कंपनीमध्ये काम करत असतील किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय असेल तर ते चांगला कलिग म्हणून असावेत, ते चांगले टीम लीडर असावेत, ते चांगले स्पाऊस असावेत, ते चांगले मित्र असावेत. या सगळ्या गोष्टींसाठी कुठले कुठले विषय शिकवावे लागतात, हे सगळ्या गोष्टी, हे सगळे स्किल्स, थोडक्यात आपण लाईफ स्किल्स म्हणू शकतो किंवा ह्युमन मॅनेजमेंट म्हणू शकतो, हे सगळं आपण लिबरल आर्ट्समध्ये यथार्थपणे शिकवू शकतो. म्हणजे खऱ्या अर्थानं जर सर्वांगीण विकास करायचा म्हटलं आणि एक सर्वगुणसंपन्न नागरिक बनवायचं असेल तर आय थिंक लिबरल आर्ट्ससारखा दुसरा पर्याय आपल्याकडे तरी मला दिसत नाही आहेत. वा, हे खूप छान आणि सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं. तरी आपलं काही लोकांच्या मनात असतातच अशा काही बेसिक शंका. मी तुम्हाला विचारतो की आर्ट्समध्ये जायचंय असं पूर्वी म्हटलं तर त्याच्याकडे असं एक बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळाच होता. किंवा मुलगा म्हणाला आपल्या वडिलांना किंवा आईला की मला आर्ट्समध्ये जायचंय, ह्याला बाकीचं झेपत नाही म्हणून हा बोलतोय का काय, असा एक समज असायचा पालकांच्या मनात. ही तेव्हाची कंडिशन होती. आता आर्ट्स घ्यायचंय असं फोर्सफुली मुलं ठरवत आहेत किंवा कन्व्हिक्शन आहे आता त्याच्यामध्ये. पण हे जरी चित्र असेल किंवा पालकही आता त्याला हो म्हणतायत, हे जरी चित्र असेल तरी पुढं जेव्हा त्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करतो भविष्याचा, भवितव्याचा, तेव्हा लिबरल आर्ट्स कुठली फॅकल्टी असेल, सायन्स, टेक्नॉलॉजी ह्याच्या पलीकडे जात बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी, ह्या भविष्यात करिअरच्या दृष्टीने ह्या मुलांच्या किती उपयोगाच्या असतात, म्हणजे त्याची उपयुक्तता किती आहे, काय सांगू शकाल तुम्ही? अगदी छान प्रश्न आहे हा, मी म्हणेन. कारण आपण प्रत्येक शिक्षण जे घेत असतो ॲट द एंड ऑफ द डे आपण असाच विचार करतो की त्याची आपल्याला पुढे जाऊन काय फायदा आहे किंवा आपण कुठल्या क्षेत्रात आपल्याला संधी निर्माण होणार आहेत. तर लिबरल आर्ट्स हे असं क्षेत्र आहे किंवा असं फील्ड आहे, असा अभ्यास आहे की जे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संधी देऊ शकतो बेस्ड ऑन युअर स्पेशलायझेशन. एक उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल लँग्वेज अँड लिंग्विस्टिक्स हा जर तुम्ही स्पेशलायझेशन घेतलं तर लिबरल आर्ट्समध्ये बाकीचे कॉम्पोनंट्स आहेत ते तर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायला मदत करतात, पण त्याचबरोबर तुमच्या स्पेशलायझेशनसाठी असणाऱ्या संधी ते द्विगुणित करतात किंवा आपण काय म्हणू शकतो मल्टीफोल्डनी वाढतात. कारण मी लिंग्विस्टिक्स फक्त करून भागत नाही लिबरल आर्ट्समध्ये. मी लिंग्विस्टिक्ससोबत मी फॉर एक्झाम्पल सायकोलॉजी केलं आहे, मी मास कम्युनिकेशन केलं आहे, मी मॅनेजरियल स्टडीज केलं आहे, तर मला त्याचा फायदा माझ्या सब्जेक्टमध्ये होतोच. म्हणजे तुमचा स्कोप वायडर कसा होणार आहे, यू विल नॉट बी लिमिटेड ओनली टू लिंग्विस्टिक्स और इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर. At the same time, you can enter in the field of psychology. At the same time, you will be able to go in media and communication. At the same time, you will be able to go in the areas, whatever subjects you have chosen for liberal arts. त्यामुळे लिबरल आर्ट्सच्या शिक्षणाच्या संधी, करिअरच्या संधी म्हणाल तर अतिशय वायडर आहेत. तुम्ही मीडिया हाऊसेसमध्ये जाऊ शकता, तुम्ही स्वतः
स्टार्टअप कंपनी सुरू करू शकता बेस्ड ऑन अगेन युअर स्पेशलायझेशन. त्याच्यानंतर तुम्ही पब्लिकेशन हाऊसेसमध्ये जाऊ शकता. आता आम्ही नवीन नवीन विषय लिबरल आर्ट्समध्ये इंट्रोड्यूस करतो. जसं मी आधी म्हणाले की एखादा सब्जेक्ट त्यांनी सायकोलॉजी किंवा लिंग्विस्टिक्स सारखा घेतला, पण त्याचबरोबर आम्ही इतर जे विषय आहेत जे इनोव्हेटिव्ह आपण म्हणू शकतो असे पण आम्ही त्यांना देत आहोत. जसं म्युझिक थेरपी आहे. आजच्या जगात आपण बघितलं की सायकोलॉजी किंवा माइंडसेट हे फार महत्त्वाचं ठरत चाललं आहे. त्यामुळं जर म्युझिक थेरपी मदत करत असेल फॉर मेंटल वेलनेस किंवा मेंटल बिईंगसाठी वेलबिईंगसाठी, तर ते कसं देता येईल स्टुडंट्सना आणि त्याच्यात ते करिअर कसे घडवू शकतील, म्हणून आम्ही म्युझिक थेरपीचा एक फुल फ्लेजेड कोर्स सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये ते मायनर आणि मेजर असे दोन्ही स्पेशलायझेशन ते घेऊ शकतात. मग जर आपण म्युझिक थेरपी म्हणलं तर तो योगामध्ये पण येणार आहे, थेरपीमध्ये पण येणार आहे. त्यांचे स्वतःचे क्लासेस ते सुरू करू शकतात किंवा ते कुठल्या हॉस्पिटल्स किंवा मेडिकल फील्डमध्ये जाऊन सुद्धा ते पेशंट्सना मदत करू शकतात. तर आपण अतिशय विविध संधी लिबरल आर्ट्सद्वारे किंवा लिबरल स्टडीजद्वारे आपण विद्यार्थ्यांना देत असतो किंवा त्यांना उपलब्ध होत असतात याद्वारे. पण याला ग्लोबल ॲक्सेप्टन्स आहे का? नक्कीच आहे. म्हणजे ग्लोबल ॲक्सेप्टन्स येतो कधी, जेव्हा समाज तो स्वीकारतो. आजच्या आपण समाजामध्ये बघितलं तर प्रत्येकालाच गरज आहे मेंटल वेलनेस किंवा मेंटल वेलबिईंगची. जेव्हा जर म्युझिक थेरपीसारखा कोर्स आला आणि त्यांनी नवीन काही त्याच्यामध्ये सुरू केलं आणि लोकांना त्याचा फायदा झाला, तर ऑब्व्हियसली इट विल बी ॲक्सेप्टेड बाय द सोसायटी अँड इट विल हॅव अ ग्लोबल ॲक्सेप्टन्स ॲट द एंड ऑफ द डे. त्यामुळं आपण शिक्षणातून जे देतो ते समाजाच्या सुधारणेसाठी जर उपयोगी पडत असेल तर जगामध्ये ते नक्की स्वीकारलं जातं. आणि तोच आमचा ध्यास आहे, काहीतरी नवीन घेऊन यावं. सगळेच डॉक्टर्स आणि इंजिनियर्स झाले तर मग पुढे कसं होणार जगाचं? त्याचवेळी सायकोलॉजिकल बॅलन्स करणारे पण आपल्याला घटक हवे आहेत, इकॉलॉजिकल बॅलन्स करणारे घटक हवे आहेत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन करणारे घटक हवे आहेत. आता विषय निघालाच आहे म्हणून मी सांगते की लिबरल आर्ट्समध्ये आम्ही कॅफेटेरिया अप्रोच देतो. म्हणजे वेगवेगळे सब्जेक्ट्स त्यांना आम्ही चव बघायला देतो. जसं आपण बफे असतो, बाहेर जातो वर्गामध्येच अगदीच अगदीच. म्हणजे आम्ही असं ठरवलं की ते 4 भिंतीमध्ये जे काही शिकू शकत नाहीत ते त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन शिकू शकतात. म्हणजे व्हॉट एव्हर यू कॅन लर्न आउटसाइड द क्लासरूम दॅट इज मच मच मोर दॅन व्हॉट एव्हर यू लर्न इनसाइड द क्लासरूम. तर आम्ही त्यांना असं प्लॅटर दिलेलं असतं आणि मी म्हणतो कॅफेटेरिया अप्रोच, यू पिक अँड चूज युअर कोर्स अँड डू इट. मला परफॉर्मिंग आर्ट्समधला एक कॉम्पोनंट घ्यायचा आहे, मला एक सोशल सायन्सेसमधला कॉम्पोनंट घ्यायचा आहे आणि असं म्हणून एक सुंदर प्रोग्राम मला तयार करायचा जो मला आवडेल आणि त्याच्या थ्रू मी काहीतरी आउटकम देऊ शकेल. आणि लिबरल आर्ट्स गिव्ज यू दॅट अपॉर्च्युनिटी आणि आय थिंक त्याच्यामुळेच त्यांच्या करिअरच्या संधीसुद्धा वायडर अँड वायडर होत जातात. फोटोग्राफी एक कॉम्पोनंट असतो. आजकाल प्रत्येक जणाच्या हातात कॅमेरा आहे, म्हणजे मोबाईल आहे म्हणजे कॅमेरा आहे, तो प्रत्येकजण फोटोग्राफर बनतो. तर स्वतःची इमेज कशी डेव्हलप करायची आहे, मग मीडिया, सोशल मीडिया स्वतःचा कसा हँडल करायचा आहे, यासारखे कोर्सेससुद्धा आम्ही लिबरल आर्ट्समध्ये देतो. म्हणजे अतपासून इथपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जे काही करू शकता ते सगळं लिबरल आर्ट्समध्ये उपलब्ध आहे आणि ते आपल्या डे टू डे लाईफशी म्हणजे जीवनाशी निगडीत आहे. त्यामुळे नक्कीच लिबरल आर्ट्स करणारा माणूस त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही करून त्याचंही पोट भरू शकतो आणि ॲट द सेम टाईम समाजासाठी पण तो नक्की काहीतरी चांगलं करू शकतो. म्हणजे मुळात तो चांगला व्यक्ती होणं. एक्झॅक्टली. आणि त्यांनी त्याच्या आयुष्यातला रस शोधणं. एक्झॅक्टली. अतिशय योग्य पद्धतीनं तुम्ही ते म्हणलं की आपल्याला काय हवं आहे याला जर त्यांनी पाठपुरावा केला किंवा तेच जर पुढे त्यांचं करिअर केलं तर त्याच्यात ते नक्की एक्सेल करतात. आता एक विषय निघालाच आहे म्हणून हा पुढचा प्रश्न विचारतो. नवीन शैक्षणिक धोरण, मला वाटतं आत्तापर्यंत ज्या गोष्टी मिळत नव्हत्या त्या गोष्टी मुलांना मिळाव्यात असं काहीतरी त्याच्या मागचं एक प्रयोजन आहे आणि त्या धोरणाचे तुम्ही अभ्यासक आहात किंवा ते समजून सांगण्यासाठी तुम्ही अनेक ठिकाणी ट्रेनिंग प्रोव्हाइड करता. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे नवीन शैक्षणिक धोरण एक्झॅक्टली काय आहे ज्याच्यात आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी डिस्कस केल्यात त्या मुलांना मिळू शकतील? नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 MIT विद्यापीठाने ही मागच्या वर्षीच इम्प्लिमेंट केलेली आहे. पण गव्हर्नमेंटच्या निर्णयानुसार यावर्षी 23 आणि 24 यावर्षी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करणं बंधनकारक आहे सगळ्या संस्थांना. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीकडे मी तर नक्कीच संधी म्हणून पाहतीये आणि अतिशय उत्तमरित्या ही पॉलिसी तयार केलेली आहे. आपण बघितलं की कोठारी कमिशन आलं, त्याच्यानंतर अनेक कमिशन झाले आणि प्रत्येक वेळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्या तत्कालीन गरजेनुसार किंवा तत्कालीन सामाजिक जे काही धोरण होतं किंवा सामाजिक रचना होती त्याप्रमाणे त्या तयार झाल्या होत्या.
आजच्या युगाला आणि आजच्या समाजाला अतिशय उपयोगी ठरणारी अशी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. याचं कारण म्हणजे आपण जे लिबरल आर्ट्समध्ये तंत्र किंवा लिबरल आर्ट्सचं जे एक टेक्निक फॉलो करतो, ज्याच्यामध्ये आपण सगळे डोमेन्स इनकॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न करतो, आणि तेच अगदी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने सुद्धा यावेळी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. होलिस्टिक डेव्हलपमेंटवर त्यांचा भर आहे. आणि त्याचबरोबर एक्सपिरियन्शियल लर्निंग. आपण प्रत्येक वेळी बघतो की डिग्री घेतल्यानंतर पण आपण मध्ये त्यांना काहीतरी प्रोबेशन पिरियड लागतो की ट्रेनिंग पिरियड लागतो. मग हा कशाला हवा? जेव्हा तुमचं शिक्षण त्याच जॉबसाठी किंवा त्याच प्रोफाईलसाठी तुम्ही देत आहात, ते देत असताना सुद्धा जर ट्रेनिंगची गरज पडत असेल तर याचा अर्थ तुमच्या शिक्षणामध्ये काहीतरी कमतरता आहे. आणि तीच कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने केलेला दिसून येतोय आपल्याला. त्यांनी एक्सपिरियन्शियल लर्निंगवर भर दिलेला आहे, इमर्शन प्रोग्राम्सवर भर दिलेला आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे आपली वैविधता कशी जपायची, आपलं कल्चर कसं जपायचं, त्याचा रिस्पेक्ट कसा करायचा. आय थिंक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी विल प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल आता येणाऱ्या पिढ्यांमध्ये. त्यांनी जेव्हा म्हणतं की मातृभाषेमधून शिक्षण, ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. जर तुम्ही तुमची भाषा वापरली नाही तर ती डेव्हलप होणारच नाही. आपल्याला जेव्हा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा आपण पर्यायाकडे वळतो आणि मूळ बाजूला राहतं. आपल्याकडे जेव्हा आपल्याला माहिती आहे इंग्लिश इज यूज्ड ॲज अ लिंग्वा फ्रँका, इट्स अ लिंक लँग्वेज, त्यामुळं आपण आपली भाषा डेव्हलप करण्याकडचा प्रयत्न करणारच नाही आहोत, जरी आपल्याला कितीही प्रेम असलं तरी. कारण तेवढा वेळ, त्याच्यावर होणारे कष्ट, हे प्रत्येक जणाची तयारी किती आहे माहीत नाही. पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जेव्हा म्हणते की तुम्हाला मातृभाषेतून शिक्षण दिलं जावं, तो नक्कीच तो फायद्याचा विषय ठरणार आहे. असे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे अनेक कंगोरे आहेत जे आजच्या शैक्षणिक धोरणाला पुढे घेऊन जाणार आहेत. आणि मला तर वाटतं ही आपल्याला मिळालेली अतिशय उत्तम संधी आहे. फक्त तिचं इम्प्लिमेंटेशन कसं होणार आहे इन फ्युचर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते बघायला लागेल. त्याच विषयाकडे पुढे येणार होतो. कारण इम्प्लिमेंटेशन साठी एक तुमच्याकडे चांगली अध्यापन व्यवस्था पण आवश्यक आहे. बरोबर आहे. ती दिसेल का एक, आणि दुसरं जो मातृभाषेचा तुम्ही उल्लेख केला, भारतात जवळपास 25-30 अधिकृत भाषा आहेत ज्यांना आपण प्रादेशिक भाषा म्हणू. बरोबर. आता ह्या जर सगळ्या भाषांमधून जर शिक्षण द्यावं लागणार असेल तर ह्याच्यात एकजिन्सीपणा कसा असेल, किंवा ते पण एक चॅलेंज म्हणून पाहिलं जातं, विशेषतः आत्ताच्या इंटरनेटच्या युगात. तर तुम्हाला काय वाटतं? खरं सांगायचं तर कुठलाही चेंज जेव्हा आपण बघतो तर चेंज ऑलवेज कम्स विथ कन्फ्युजन. सो कन्फ्युजन ही पहिली पायरी असते, आणि मला वाटतं की ती ऑब्व्हियस आणि अगदी बरोबर आहे हे कन्फ्युजन असणं. पण जेव्हा कन्फ्युजन आहे तेव्हा ते सॉर्ट आऊट करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. सगळ्या संस्था, सगळे शिक्षक, सगळे पालक, म्हणजे स्टेक होल्डर्स एज्युकेशनचे जे सगळे आहेत ते सगळे एकत्र येत आहेत आणि येताना दिसत आहेत. तर तेव्हा जेव्हा कन्फ्युजन आहे तेव्हा ते डिस्कशन पण करणार. थ्रेड बेअर डिस्कशन, इट मीन्स चर्निंग. ते चर्निंग होणार, घुसळलं जाणार, आणि त्याच्यातून काय बाहेर येणार आहे तर क्रीमच बाहेर येणार आहे. अनलेस अँड अंटिल वी ट्राय आणि गो अहेड, आपल्याला कळणार नाहीत की त्यात कसे कसे खाचखळगे आहेत. एकदा आपल्याला कळलं की इथं खड्डा आहे, तो खड्डा कसा बायपास करायचा, की तो बुजवायचा, की आपण त्याला अजून वेगळं काही रूप द्यायचं. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे जे म्हणताय कंगोरे आहेत ते नक्की आहेत. पण जेव्हा आपण ते चालू करू, जेव्हा आपण ते इम्प्लिमेंट करू, तेव्हा आपल्याला नक्की कळेल. आणि कुठली गोष्ट पहिल्या ठोक्यात किंवा पहिल्या क्षणात परफेक्ट नसते. ती परिपूर्ण होण्यासाठी एक प्रोसेस आहे. एक टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. तर आपण पहिल्या टप्प्याला सुद्धा अजून पोहोचलेलो नाही आहोत. यावर्षी आपण ती इम्प्लिमेंट करणार, सगळीकडे करणार आहोत, तेव्हा आपल्याला कळेल हे पुढं कसं जातंय. पण मला वाटतं की एखादी गोष्ट आपण शिकतो आणि एखादी गोष्ट आपण त्याला लँग्वेज ॲक्विजिशन म्हणतो. आता त्याला मराठी शब्द आत्मसात करणं. बरोबर. तो लँग्वेज ॲक्विजिशन अँड लँग्वेज लर्निंग, दीज आर टू डिफरंट थिंग्स. तुम्ही जेव्हा ॲक्विजिशन ही आत्मसात जेव्हा शब्द वापरताना तो आपोआप येत असतो, आणि लर्निंग म्हणजे ते तुम्ही शिकून करत असता. तर जेव्हा जे तुम्ही आत्मसात करता ते तुमच्याकडे नॅचरल येतं, आणि शिकणं ही डेलिब्रेट एफर्ट्स घेऊन केलेली प्रक्रिया आहे. तर मला वाटतं शिक्षण जेव्हा तुम्हाला तुमच्या मातृभाषेतून दिलं जातं तेव्हा तुमचा पाया नक्की भक्कम होतो. मग 25 भाषा असोत की 30 भाषा असोत, पण त्या भाषांमध्ये बोलणारे लोक आहेत, त्या भाषांमध्ये बोलणारे विद्यार्थी आहेत, समाज आहे. तर मग त्या भाषा आपल्याला शिक्षण क्षेत्रात वापरायला परवानगी का नाही आहे? उलट मला वाटतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी गिव्ज अस अन अपॉर्च्युनिटी की आपल्या भाषा आपण कशा स्ट्रॉंग करू शकतो. त्याला थोडा वेळ जाणार आहे, त्याला थोडं त्रास होणार आहे, पण मला वाटतं समाजाचा प्रत्येक घटक जर एकत्र आला आणि त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला आपण स्ट्रेंथन नक्की करू शकतो. म्हणजे जे आतापर्यंत आपली खंत होती की मराठी ज्ञान भाषा का नाहीये, अगदी वगैरे वगैरे वगैरे,
तर ती खंत कदाचित भविष्यात दूर होऊ शकते, कारण मूलभूत संकल्पना मातृभाषेतून शिकवाव्यात त्याचा पुरस्कार या नवीन पॉलिसीमध्ये आहे. आणि समजा जर तसं झालं तर कदाचित तुमची आमची मुलं किंवा त्याच्या पुढची पिढी मराठीपासून दूर जाणार नाही. अगदी अगदी. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं असं नाही सांगितलं, त्यांनी मातृभाषेतून पुरस्कार केला. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेच आहेत. पण मला म्हणायचं की जेव्हा तुमच्याकडे पर्यायी, मी आधी म्हणलं तसं पर्याय असतो, तेव्हा आपण मूळ गाभ्याला जात नाही. त्यामुळे आता जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने आपल्याला चान्स दिला आहे, एक आपल्याला संधी निर्माण केली आहे, तर त्याचा फायदा आपण सगळ्यांनी करून घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि मग ही पॉलिसी विद्यार्थी, पालक वर्ग आणि शिक्षक ह्यांनी एक संधी म्हणून बघावं. तुम्ही तर म्हणालात मगाशी ही संधी आहे, पण ह्या पर्टिक्युलरली ह्या 3 वर्गांनी, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, ह्यांनी याच्याकडं संधी म्हणून बघावं का आव्हान म्हणून देखील बघावं? संधी असते तेव्हा कुठेतरी ते आव्हान पण असतं, कारण संधी म्हणजे नवीन काहीतरी असतं आणि नवीन काहीतरी करताना ते आव्हानच असतं. म्हणजे ही संधी पण आहेच आहे, पण एक फार मोठं आव्हान पण आहे. आव्हान इन द सेन्स त्याच्यामध्ये जे क्लॉजेस आहेत किंवा ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, आता आपण इतके इलॅबरेटिव्हली नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल नाही बोलत आहोत, कारण आपला लिबरल आर्ट्स हा सब्जेक्ट आहे. पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधले जे खाचखळगे आहेत ते आपण आव्हानात्मक आपल्याला असणार आहेत आणि ते आपण अतिशय, मला वाटतं की एकत्रितपणे सोडवलं गेले पाहिजेत. इट्स नॉट ओन्ली रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इन्स्टिट्यूशन्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, पण तितकीच जबाबदारी पालक वर्ग आणि मुलांनी पण घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं तिन्ही घटक जर एकत्र आले तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही अतिशय उत्तम संधी म्हणून आपल्या सगळ्यांना बघता येणार आहे. त्याचा नक्की फायदा होईल आपल्याला जर आपण योग्य पद्धतीने तिचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न केला तर. वा, म्हणजे आता आपण 2 विषयावरती बोललो. एक म्हणजे लिबरल आर्ट्स हा काय प्रकार आहे, हो, दुसरा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात लिबरल आर्ट्समध्ये असेच 2 वेगवेगळे विषय इंटरकनेक्टेड आपण करतो, नाही का? अगदी बरोबर. लिबरल आर्ट्स म्हणजे जसं आपण म्हणतो की सगळी भेळ मिसळ आहे, पण त्याच वेळी ती सॉर्टेड आउट पण आहे. म्हणजे तुम्हाला फरसाण्याची चव पण लागणार आहे, तुम्हाला कांदा पण वेगळा लागणार आहे, पण त्याच वेळी तुम्हाला कळणार आहे ह्याच्यात अजून कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत आणि घालावे लागणार आहेत. आता आपण आपल्या गप्पांच्या शेवटाकडे वळूया. एक प्रश्न मला विचारायचा आहे. माध्यम क्षेत्रात मी स्वतः काम जरी करत असलो तरी तुम्ही अध्यापन क्षेत्रात काम करतात आणि तुम्ही मुलांमध्ये नवीन पिढीशी पण थोडेसे तेवढे कनेक्टेड आहात. तुम्ही त्यांच्या भावभावनांना जाणतात, ते काय करतायत ते जाणतात, ते काय बनू शकतात हे पाहता. विशेषतः व्यक्त होणं हे जो प्रकार आहे तो तुमच्या क्षेत्राशी जास्त निगडीत आहे. स्क्रीन टाइम मुलांचा वाढलेला आहे, एक ओरड आहे. तुमच्याकडे विद्यार्थी आहेत, पण ती कुणाची तरी मुलंच आहेत, अर्थातच त्यांना आमचीच मुलं म्हणतो, पाल्य आहेत. बरोबर, ते आपली पाल्यच. स्क्रीन टाइम पासून असं एखादं लर्निंग तुम्हाला दूर नेऊ शकतं का? तुम्हाला स्वतःची ओळख करून देऊ शकतं का? आणि का शिकलं पाहिजे याच्यावरती एक जाता तुमचा एक कन्क्लुडिंग रिमार्क मला हवा. ॲक्च्युली खरं सांगायचं तर स्क्रीन टाईम हा जोरदार विषय चालू असतो सगळ्यांच्या घरी. मुलांना आई वडील ओरडत असतात की तुम्ही मोबाईलवर इतका वेळ का असता, किंवा मोबाईलच नाही तर लॅपटॉप, आपण असं म्हणू शकतो छोटा स्क्रीन, मोठा स्क्रीन, मधला स्क्रीन, असे सगळे स्क्रीन चालू असतात. पण मला वाटतं की आजची जनरेशन ही टेक्नो सॅव्ही आहे. तुम्ही त्यांना कितीही त्याच्यापासून दूर ठेवलं ते इज गोइंग टू बी अन इंटिग्रल पार्ट ऑफ देअर लाईव्स. तर आपण त्याच्या थ्रू त्यांना चांगलं काय देऊ शकू हे बघितलं पाहिजे. उदाहरणार्थ आता आपण झूम, जेव्हा आपण सेशन्स कंडक्ट करतो किंवा लेक्चर्स घेतो, तेव्हा आपण आता फिजिकली ते कमिंग इन द क्लास अँड गिव्हिंग द लेक्चर असं नाही होत. बऱ्याचदा ब्लेंडेड लर्निंग मोड असतो, हायब्रिड लर्निंग मोड असतो किंवा ऑनलाईन टोटली लर्निंग मोड असतो. तेव्हा त्यांना ह्या स्क्रीनच्या कुठे ना कुठे हा संबंध येणार आहे. हां, फक्त जसं म्हणतो आपण एक्स्ट्रीमिझम इज व्हेरी हजार्डस. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच आहे. त्यामुळे मुलांना आपण समजून सांगू शकतो, पण त्याच वेळी त्यांच्या स्क्रीन टाईमचा योग्य पद्धतीने फायदा करून घ्यावा. जसं तुम्ही आता स्टोरी टेल कट्टा आहे तुमचा, तो पण ते फॉलो करू शकतात. ते वापर करून पॉडकास्टिंग कसं केलं पाहिजे किंवा आपण मूव्ही एडिटिंग कसं केलं पाहिजे, कोलॅजेस कसे बनवले पाहिजेत, तर मुलांना त्याच्यामध्ये एखादी पॅशन डेव्हलप करणं आय थिंक इट इज इंडिव्हिज्युअल टास्क. प्रत्येक आईवडिलांनी, प्रत्येक मुलांनीच आपल्याला ह्याच्यावर काम करणं फार आवश्यक आहे. पण एक गोष्ट नक्की की ते स्क्रीनपासून फार वेळ लांब नाही राहू शकणार आहेत. म्हणून त्यांचं मेंटल बिईंग चांगलं राहण्यासाठी घरात सुसंवाद पाहिजे किंवा बाहेर चांगले मित्रमैत्रिणी हवेत. त्यांना फिजिकल फिटनेसची आपण आवड लावली पाहिजे. मग
त्याच्यामध्ये त्यांना आपण ट्रेकिंग म्हणून सांगू शकतो. जसं आम्ही MIT मध्ये करतो, ट्रेकिंग इज कंपल्सरी फॉर ऑल द स्टुडंट्स ट्वाईस इन अ इयर. आम्ही त्यांना ट्रेकिंगला घेऊन जातो. त्यानंतर आमच्याकडे स्पोर्ट्सचा कंपल्सरी पिरियड असतो वीकली 1 or 2. मग त्याच्यामध्ये मुलांना आम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी देतोच. त्यांनी बाहेर जायला पाहिजे. ते बाहेर गेले तर एकत्र कसे मिक्स होतील, एकमेकांशी शेअरिंग कसं असेल किंवा टीम बिल्डिंग स्पिरिट काय असतं, हे सगळं त्यांना या फिजिकल ॲक्टिव्हिटीजमधून नक्की कळेल. पण त्याच वेळी आम्ही एखादा गेम असतो तो ते ऑनलाईन खेळू शकतात, पण त्याच्यामध्ये पण कुठले गेम्स आहेत आणि काय, हे आई वडील आणि तो मुलगा ह्या प्रत्येकाने ठरवणं फार गरजेचं आहे. पण मला वाटतं की याच्यामध्ये सेल्फ डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही काय म्हणतो, मोटिवेट करायला पाहिजे पालकांनी त्यांना, आणि मुलांनी स्वतःला सेल्फ डिसिप्लिन ठेवलं पाहिजे. पण पालक आणि शिक्षक हे जर एकत्र आले तर आपण मुलांना थोडंसं कंट्रोल आणि थोडी लिबर्टी असं देऊन आपण बऱ्यापैकी ह्याचा बॅलन्स साधू शकतो असं मला वाटतं. वा, थँक्यू डॉक्टर प्रीती जोशी. श्रोते हो, आपल्याला मुळातच इथून पुढं शिक्षण आणि जीवन ह्याला जोडणारे कुठले प्रवाह, या दोन्ही प्रवाहांकडे आपण कसं पाहायला पाहिजे त्याचा एक दृष्टिकोन त्यांनी आज दिला आणि छान आपल्या गप्पा रंगल्या. आपण पुन्हा एकदा त्यांना कुठल्या नवीन विषयावरती बोलूया आणि ऐकूया. तोपर्यंत धन्यवाद. आणि धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. फक्त मी एक गोष्ट ॲड करू इच्छिते इथे, म्हणजे लिबरल आर्ट्स हे फक्त डिपार्टमेंट नाही आहे, तर एक स्कूल आहे. या स्कूलच्या अंतर्गत आपण त्यांना वेगवेगळे सब्जेक्ट्स ॲज अ स्पेशलायझेशन्स देऊ शकतो. आता आम्ही 11 देतोय, आपण अजूनही याची लिस्ट वाढवू शकतो किंवा वाढली जाईल इन फ्युचर. पण एकत्रितरित्या दिले जाणारे सब्जेक्ट्स हे मोर दॅन 200 वी ऑफर इन वन बास्केट. मग त्याच्यामध्ये इलेक्टिव्ज आहेत, डिसिप्लिन स्पेसिफिक आहेत, ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्सेस आहेत, स्किल एन्हान्समेंट कोर्सेस आहेत. असे वेगवेगळे विषय एकत्र करून स्कूल नाही, विद्यापीठ आहे मग म्हणू शकतो आपण तसं. आणि इथं लिबर्टी आहे, आपल्याला ऑटोनॉमी आहे की मुलांना वेगवेगळे विषय आपण कसे छान पद्धतीनं देऊ आणि इनोव्हेटिव्ह रित्या देऊ. स्टेरिओटाईप जे आहेत तेच फक्त देणं गरजेचं आहे असं नाही आहे, किंवा तेच दिले पाहिजेत असं नाही आहे. आम्ही जसं सेल्फ डिस्कवरीसारखा सब्जेक्ट घेऊन पुढे आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःचं अंतर्मन ओळखा, योगा, मेडिटेशन यांसारखे विषय सुद्धा आम्ही आता मुलांना देत आहोत आणि त्याचा फायदा होताना खूप दिसून येत आहे. त्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी असेल. आणि तुम्ही स्टोरीटेल कट्ट्यावरती बोलत असाल तर मग आमच्या श्रोत्यांना तुम्ही एक शब्द द्याल का, तो असा की याविषयी कुठली त्यांना आणखी माहिती घ्यायची असेल किंवा त्यांना काउन्सिलिंग हवं असेल तर ते तुम्ही प्रोव्हाइड कराल तुमच्या स्कूलतर्फे? अगदी मी खरंच खूप आनंदित होईल जर कुणाच्या काही शंका असतील किंवा कुणाला अजून काही माहिती हवी असेल तर डॉक्टर प्रीती जोशी यांना MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत तुम्ही जर बघितलं तर आमची वेबसाईट आहे, तिथं लिंक ओपन आहे. तुम्ही मला कधीही संपर्क साधू शकता, प्रश्न पाठवा आणि आम्ही नक्की त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.